महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते। यंदाचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे। मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण, मुंढवा जमीन घोटाळा, मुलुंड दुर्घटना, मराठवाड्यातील शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध, लाडकी बहीण योजना यावरती विरोधक सवाल उपस्थित करण्याच्या तयारीमध्ये आहेत। या अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या अपघातासंदर्भातील चौकशीवरून देखील विरोधक हे सवाल उपस्थित करण्याची दाट शक्यता आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रत्येकालाच अजितदादांची उणीव भासणार आहे। दरम्यान अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः स्वीकारली आहे। 4 आठवडे चालणारं हे अधिवेशन 25 मार्चला संपणार आहे। 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील। त्याबरोबरच या अधिवेशनामध्ये एकूण 15 विधेयकं ही मांडली जाणार आहेत। अधिवेशनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा पवारांसह मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिलाय। अजित पवारांनी आतापर्यंत 11 अर्थसंकल्प मांडले आणि 12व्या अर्थसंकल्पाची त्यांनी पूर्ण तयारी देखील केलेली होती, असं सुनेत्रा पवारांनी सांगितलं। तर अजित पवारांनी केलेल्या सूचनेनुसारच 6 तारखेचा अर्थसंकल्प मांडणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। एक अर्थमंत्री म्हणून अजितदादांना जे मी जवळून बघितलं, कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्धास्तपणे अर्थ खातं ज्या व्यक्तीला देता येईल असे अजितदादा होते। कारण अर्थव्यवस्थेची शिस्त ही ते सातत्याने पाळायचे। कधीही बेशिस्त कारभार ते चालवून घेत नव्हते। दुर्दैवाने अजितदादा आपल्यात नाहीत। अजितदादांच्या दुःखाचं सावट या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आहेत आणि दादांना श्रद्धांजली वाहून अधिवेशनाची सुरुवात करण्याची दुर्दैवी वेळ आमच्या सगळ्यांवर आलेली आहे। हे अनपेक्षित आहे आणि अतिशय अनाकलनीय आहे। शेवटी आपल्या हातात काही गोष्टी नसतात आणि नियतीसमोर आपलं चालत नाही। आदरणीय दादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीची आणि पारदर्शकतेची कधीही तडजोड केली नाही। विकास आणि शिस्त याचा समतोल राखत महाराष्ट्राला सक्षम आर्थिक दिशा देण्याचं काम त्यांनी केलं। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या साथीनं आदरणीय दादांच्या अर्थसंकल्पाची जोरदार सुरुवातही झाली होती। यंदाचा अर्थसंकल्प त्यांच्या कारकिर्दीतला 12वा अर्थसंकल्प ठरला असता मात्र नीटच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि अचानक आपल्याला सोडून ते गेले। बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला काकड गावामध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आलाय। या गावामध्ये शिवरायांचा पुतळा हटवण्यावरून 2 गटांमध्ये वाद होऊन तणाव निर्माण झालेला होता। या वादानंतर चिखला काकडमधील वंजारी समाज आक्रमक झालाय। कोणतीही चौकशी न करता पोलीस प्रशासनाकडून वंजारी समाज बांधवांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। वंजारी समाजानं पोलिसांना याबाबतचं निवेदन देखील दिलंय। वंजारी समाजाकडून आज सकाळी 11 वाजता बीबी इथं सत्य कथन मेळाव्याचं आयोजन हे करण्यात आलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। बुलढाणा जिल्ह्यातील चिखला या गावात छत्रपती शिवरायांचा बिना परवानगी पुतळा बसवल्याने या परिसरात आणि या गावात 2 गटात वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता। खरं तर या प्रकरणी पोलिसांनी जवळपास 40च्या वर लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत, तर जवळपास 21 आरोपींना अटक केलेली आहे। मात्र या कारवाईच्या विरोधात, पोलिसांच्या कारवाईच्या विरोधात आता वंजारी समाज हा आक्रमक झालेला आहे आणि या खरं तर सखोल चौकशी करून दोषींवरच कारवाई करण्याची मागणी करत या वंजारी समाजाने आज चिखला या गावापासून 4 किलोमीटर असलेल्या या ठिकाणी बीबी या ठिकाणी सत्यकथन मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। हे समाजाचं ओबीसी समाजाचं पॅटर्न पूर्ण इथं जो चिखला येथील जी घटना झालेली आहे त्या घटनेवर हा मेळावा आधारित ठेवलेला आहे की जे दोषी आहे त्यांच्यावर खरंच कारवाई व्हायला पाहिजेत आणि जी दोषी नाही त्यांच्यावर कारवाई करू नये। कॅमेरामॅन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बीबी, बुलढाणा। दरम्यान पोलीस प्रशासनाच्या अहवालानुसार हा पुतळा विनापरवानगी बसवण्यात आल्यानं हटवण्यात यावा
असा अहवाल दिनांक 5 फेब्रुवारी रोजी महसूल प्रशासनाला बीबी पोलिसांनी दिलेला होता। यावरती सखोल चौकशी करून महसूल प्रशासनानं आणि तहसील कार्यालय लोणार यांनी स्थानिक ग्रामपंचायतीला हा पुतळा योग्य कारवाई करून या ठिकाणाहून हटवावा असे आदेश देखील 11 फेब्रुवारीला दिले। सोबतच हा पुतळा विनापरवानगी अज्ञातानं बसवल्यानं हा पुतळा हटवावा असा आदेश महसूल प्रशासनानं दिलेला आहे। या सर्व बाबींची कागदपत्र ही एबीपी मासाच्या हाती लागली आहेत। बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूरच्या मोहोळ शहरातील बस स्टँड समोर शंभूप्रेमींनी मध्यरात्री विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला। NHAIच्या राखीव जागेमध्ये हा पुतळा उभारण्यात आलाय। सुरुवातीला प्रशासनाकडून पुतळा हलवण्याच्या हालचाली होत्या, मात्र शंभूप्रेमींचा आक्रमक पवित्रा पाहून रविवारी हा पुतळा हलवण्यामध्ये आलेला नाही। राखीव जागा असल्यामुळे त्या जागी पुतळा राहू द्यावा अशी भूमिका ही शंभूप्रेमींची आहे। आज या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी काही निर्णय घेत आहेत का हे बघणं महत्त्वाचं असेल। सदर पुतळा बसवण्याकरता त्यांनी अधिकृत परवानगी दिलेली आहे का आणि या संदर्भामध्ये त्यांची पुढची भूमिका काय आहे याच्याविषयी आपण माहिती मागवलेली आहे। सुरक्षेच्या अनुषंगाने आम्ही सफिशियंट बंदोबस्त नेमलेला आहे। या ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, पूर्णपणे शांतता आहे आणि तेथील लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी, शांततेत ठेवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी यात्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे। मढी ग्रामपंचायतीकडून मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेमध्ये व्यवसाय करण्यास विरोध करण्यात आलाय, मात्र देवस्थान समितीच्या नव्या अध्यक्षांकडून मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा मुस्लिम समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे हिंदू मुस्लिम व्यावसायिकांच्या सहभागाच्या मुद्द्यावरून यात्रेच्या पार्श्वभूमीवरती नव्या वादाची चिन्ह ही दिसू लागलेली आहेत। मागील वर्षी मढी ग्रामपंचायतीनं मुस्लिम समाजातील व्यावसायिकांना यात्रेमध्ये व्यवसाय करण्यास विरोध दर्शवणारा ठराव हा मंजूर केलेला होता। या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झालेला होता आणि प्रकरण हे न्यायालयात देखील गेलेलं होतं। अद्याप अंतिम निर्णय झालेला नसताना देखील यंदाही मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करू देणार नसल्याची भूमिका ही माजी सरपंच तथा प्रशासक संजय मरकड यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे। जो आपण ठराव घेतलेला आहे की मुस्लिम समाजाला, मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना जे कानिफनाथांचे रीतिरिवाज परंपरा पाळत नाहीत, पशु हत्या करतात, या ठिकाणी 8-8 दिवस आंघोळ करत नाहीत, मांस मच्छी खाऊन प्रसाद, नाथांचा पवित्र असा प्रसाद या ठिकाणी विकतात, कुंकू मुस्लिम महिला लावत नाहीत, पण कुंकू आमच्या हिंदूंना ते विकतात आणि म्हणून अशा सर्व व्यापाऱ्यांना, मुस्लिम व्यापाऱ्यांना मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही यात्रेमध्ये त्यांना बंदी राहील। प्रशासक आणि वरची बॉडी आली, त्यांचं म्हणणं आहे का आपण सर्व जाती धर्माचे, कारण देवस्थान हे आपला बगैर जातीचं आहे, त्याच्यामुळे सर्व जाती धर्माचे लोकांचे दुकानं इथे लागणार आहेत। आणि ऑलरेडी देवस्थान ट्रस्टचे जे अध्यक्ष आता विठ्ठल मरकर सर, ते स्वतः बाईट घेऊन सांगणार आहेत तसं तर सगळे जाती धर्माचे दुकानं इथे लावण्यात येतील। तुम्ही म्हणताय पुढची एक मोठी बातमी पाहूयात। आता समृद्धीवर पोहोचण्यासाठी देखील पथकर द्यावा लागणार आहे। आमनेहून सुरू होणाऱ्या समृद्धी महामार्गापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी MMRDA ठाणे ते आमने असा विशेष उन्नत रस्ता तयार करणार आहे, पण या मार्गावरती किमान 100 रुपयांचा पथकर हा प्रस्तावित आहे। MMRDAनं या 21 किलोमीटरच्या मार्गासाठी किमान 100 रुपये टोलचं नियोजन केलंय। एकूण 6,742 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा खर्च हा भागवण्यासाठी या टोलचा प्रस्तावित आहे। या रस्त्याची लांबी ही 21.35 किलोमीटर इतकी असेल, तर एक मोठा तर 3 लहान पूल देखील असणार आहेत। रविवारी नांदेडमधील शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला भाजप खासदार अशोक चव्हाण, शेतकरी नेते पाशा पटेल उपस्थित होते। यावेळी अशोक चव्हाण यांनी बाबूवरून पाशा पटेल यांना मिश्किल टोला लगावलाय। पाहूयात। एकीकडे पाशा पटेलांचा उल्लेख केला पाहिजे। त्यांच्याकडे बांबू मशीन, राज्याचं बांबू मिशनचे काम त्यांच्याकडे आहे। पाशा पटेल यांच्याकडे राज्यामध्ये बांबू लावा, बांबू उगवा, बांबूचं काम करा आणि गरज पडेल त्या ठिकाणी बांबू लावा। म्हणजे आम्ही त्याला म्हणतो की बांबू लावा, पण बांबू कसा लावायचा हे तुला सांगायचं नाव आहे।
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 25 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या दौऱ्यावरती आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याबरोबरच दर्शनाच्या वेळेत देखील बदल करण्यात आले. बुधवारी राष्ट्रपती संत गजानन महाराजांचं दर्शन घेणार असल्यानं सर्वसामान्य भक्तांना दर्शन हे सकाळी 7:30 वाजल्यापासून ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत स्थगित राहणार आहे. होळीला अजून 10 दिवस बाकी आहेत. मात्र अकोला शहरामध्ये रंगोत्सवाचा जल्लोष आत्तापासूनच पाहायला मिळतोय. शहरातील मोठ्या राम मंदिरामध्ये फुलांची आणि नैसर्गिक रंगाची भव्य फाल्गुनी होळी साजरी करण्यात आली आहे. गेल्या 25 वर्षांपासून पारंपरिक पद्धतीनं साजऱ्या होणाऱ्या या उत्सवामध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच भाविक हे मोठ्या उत्साहामध्ये सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरुवात पूजनानं करण्यात आली. ठाकूरजींना फुलांनी आणि नैसर्गिक रंगांनी सजवून भजन कीर्तन आणि पारंपरिक फाल्गुनी गीतं सादर करण्यात आली. त्यानंतर काही वेळामध्येच मंदिर परिसर फुलांच्या सुगंधानं आणि रंगांच्या उधळणीनं न्हाऊन गेला. अमरावतीमध्ये मेळघाटातील राणीगाव घाटामध्ये पिकअप वाहन उलटून मोठा अपघात झालेला आहे. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 10 ते 12 जण हे जखमी असल्याची माहिती आहे. चालकाचं गाडीवरील नियंत्रण हे सुटल्यामुळे वाहन 60 ते 70 फूट खोल दरीमध्ये कोसळलं. सर्व मृतदेह आणि जखमींना उपचारासाठी धारणी इथल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय तर गाडी चालक सध्या फरार असल्याची माहिती आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजधानी दिल्लीमध्ये म्युझिक कॉन्सर्टमध्ये उपस्थिती लावली. पूर्वेत्तर राज्यातील सांस्कृतिक कला आणि मॉडर्न म्युझिकचं एकत्रीकरण या कॉन्सर्टचं आकर्षण राहिलं. पश्चिम बंगालचे नेते माजी केंद्रीय मंत्री मुकुल रॉय यांचं निधन. कोलकात्याच्या रुग्णालयामध्ये 72व्या वर्षी हृदयविकारानं निधन झालं. ममता बॅनर्जींचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भाजप आणि पुन्हा तृणमूल काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. ममता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी केंद्रामध्ये रेल्वे खातं सांभाळलेलं होतं तर युवक काँग्रेसच्या माध्यमामधून राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता. 2017ला तृणमूल सोडली आणि त्यानंतर 2021ला भाजप सोडून ते पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झालेले होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.